जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 149. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलयासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सद्गुरू आम्हाला सांगत असतात. त्यामध्ये सदाचरण आणि नामस्मरण या दोन गोष्टीमध्ये इतर सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. नामस्मरणासाठी सदाचरण आवश्यक आहे आणि खरं सदाचरण, सतकडे असणारं आचरण, त्यासाठी पुन्हा नामस्मरण जरुरी आहे. याप्रमाणे या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आम्हाला श्री महाराजांनी सांगितलं की सदाचरण हा पाया आहे आणि त्यामुळे जोवर सदाचरण नाही तोवर खऱ्या अर्थानं नामस्मरण घडू शकत नाही, किंवा जर घडत असेल तर ते सर्व नाम आमच्या आचरणशुद्धीकडे खर्च होतं किंवा आमच्या मनःशुद्धीकडे खर्च होतं, पण तरीसुद्धा त्याचा म्हणावा तसा पारमार्थिक फायदा मात्र साधकाला मिळू शकत नाही. आणि जो सदाचरणी आहे त्याच्या नामस्मरणाला एक धार असते, त्याच्या स्मरणाला, त्याच्या भक्तीला त्यामध्ये एक जिव्हाळा असतो, त्यामध्ये पूर्णतः सत्यत्व असतं. आत बाहेर एक असणं हे त्या सत्यत्वाचं प्रतीक आहे. आणि असा आहे आपण जे श्रीरामचरितमानस बघतोय त्यामधला भरत. त्यामुळे जेव्हा इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, कैकेयी मातेच्या आज्ञेनं प्रभू श्रीराम वनामध्ये जायला निघालेत, सिद्ध झालेत, त्यावेळीसुद्धा बहुतेक जनता भरताला दोष देत नाही आहे. खरं बघू गेलं तर त्याच्या कारणास्तव, म्हणजे त्याला कारण करून माता कैकेयीनं हे सर्व केलं आहे. पण अयोध्येची प्रजा आहे, ती सत्वगुणी प्रजा आहे. त्यामुळे बहुतेकांना आपण जसं बघितलं तशी कल्पना आहे की यामध्ये भरताचा हात असू शकत नाही. भरताचं प्रभू श्रीरामांवरचं निरतिशय प्रेम प्रजेपासून लपलेलं नाही आणि त्यामुळे काहीही झालं तरी स्वप्नातसुद्धा भरत हा असा विचार करू शकत नाही, याबद्दल अयोध्येच्या जनतेला खात्री आहे. आणि त्यामुळेच आज तुलसीदास आम्हाला सांगतायत की कैकेयीला कशा समजावत आहेत सर्व स्त्रिया अयोध्येतल्या, त्या राजकुळातल्यासुद्धा. कारण तू करते आहेस ते चूक आहे हे तिनं समजून घ्यावं आणि त्यानुसार आपला आदेश बदलावा, ती बदलेल अशी आशा कुठंतरी या सर्वांच्या मनामध्ये आहे. सगळीकडेच एक प्रकारे दुस्सह यातना भरू नये संबंध अयोध्यापुरीमध्ये. त्यामुळे तुलसीदास वर्णन करतायत, एक विधातहि दूषनु देहि, सुधा देखाई दीन बिषुचेहि, खर भरु नगर सोचु सब काहू, दुसह दाहुर मिटाऊ चाहू, विप्रबधू कुलमान्य जठेरी, जे प्रिय परम कैकेयी केरी, लगी देन सिख सीलु सराही, बचन बान सम लागही ताही, भरतुन मोहि प्रिय राम समाना, सदा कहु यहु सबु जगु जाना, करहु राम पर सहज स्नेहु, केहि अपराध आजु बनु दे
हूँ, कबहू न कियहु सवतिया रे सो, प्रीति प्रतीति जान सबु देसु, कौसल्याब काह बिगारा, तुम जेहि लागी बच्चपुर पारा. अशा रीतीनं सर्वजण व्याकुळ झालेत. काही जण तुलसीदास म्हणतात ब्रह्मदेवालाच दोष देत आहेत की अमृत दाखवलं त्यांनी आम्हाला आणि विष दिलं. खळबळ माजली आहे सगळीकडे, सर्वांना चिंता लागून राहिली आहे. असह्य यातना आहेत. जो आनंद आणि उत्साह आदल्या दिवशी प्रतीत होत होता अयोध्यापुरीमध्ये, त्याचा मागमूससुद्धा दिसत नाही आहे. ज्या विप्र स्त्रिया आहेत, कुळामधल्या वयोवृद्ध स्त्रिया आहेत आणि ज्या कैकेयीच्या आवडत्या आहेत, अशा सर्वजणी तिच्या शीलाची प्रशंसा करत तिला समजावत आहेत. पण त्यांचं बोलणं तिला तुलसीदास म्हणतात वचन बाण सम लागहिताही, बाणासारखे बोचतायत त्यांचे वचन, त्यांचं बोलणं. पण तरी देखील त्या समजावतायत की अगं, तू तर नेहमी म्हणत होतीस की रामचंद्रा इतका भरतसुद्धा मला प्रिय नाही आणि ही गोष्ट सर्व जगाला माहिती आहे. तुझं खरं खरं प्रेम आहे रामचंद्रांवर, पण मग आज कोणत्या अपराधासाठी श्रीरामांना वनवास देतेस. सबंध अयोध्येमध्ये कैकेयी मातेचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. एक हक्क असतो ना, काही प्रेम जे असतं ते कोणत्याही हक्काशिवाय असतं, तेच खरं प्रेम. पण त्या प्रेमाचं प्रतीक किंवा त्याचा प्रत्यय वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या लोकांना येत असतो. त्यामुळे बहुतेक सर्वांना माहिती आहे की कैकेयीचं रामांवर किती प्रेम आहे. एक प्रकारे हक्क गाजवते कैकेयी रामांवर, हे लहानपणापासून अगदी कौसल्या माता आणि सुमित्रेला सुद्धा माहिती आहे की राम माझा आहे, राम माझा आहे. सतत असं म्हणणारी कैकेयी आज तुला काय झालं आहे असं सर्वजण विचारत आहेत. उलट म्हणतायत की अगं, तू सवतींचा सुद्धा कधी द्वेष केला नाहीस. सबंध प्रदेश आपला तुझं प्रेम आणि विश्वास जाणतो. आताच कौसल्यानं तुझं काय वाकडं केलंय म्हणून तू सर्व नगरावर वज्र टाकलंयस. तुम जेही लागी वज्रपुर पारा. या उपमेवरून त्या प्रसंगाची इंटेन्सिटी जाणवते पहा. वज्र म्हटलंय म्हणजे काय मनोदशा झाली आहे अयोध्येतल्या लोकांची, हे यातून लक्षात येतं की ते दुःख सहन करण्याच्या पलीकडे आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे सर्वच जण कैकेयीला समजावत आहेत. पुढं म्हणतायत सिय की पिय संगु परिहरिही, लखनुन की रही हही धामा, राजू की भूजब भरतपुर, नृपु की जीही बिनु रामा. काय विश्वास आहे पहा प्रजेचा सुद्धा. काय म्हणतायत की सीता कधीतरी आपल्या पतीची साथ सोडेल का, आणि लक्ष्मण रामाशिवाय घरामध्ये राहील. तुला काय वाटतं कैकेयी, भरत रामांशिवाय अयोध्येचं राज्य भोगू शकेल का, आणि राजा दशरथ रामांशिवाय जिवंत राहू शकतील. सगळं उद्ध्वस्त होईल कैकेयी. पहा म्हणजे कुठंपर्यंत समजावलंय. सर्व जनतेनं सुद्धा, सर्व राजदरबारानं, राजकुळानं सुद्धा, कुळातल्या वयोवृद्ध स्त्रियांनी सुद्धा कैकेयीला समजावलंय. आणि हे जे सांगितलंय ते इतकं म्हणजे सीतेवरचा विश्वास, लक्ष्मणावरचा विश्वास आणि भरतावरचा विश्वास, हा सर्व ह्या लोकांना माहिती आहे. मग कैकेयी ते तुला माहीत नाही का? जर आम्हाला कळतंय तर तुला का कळत नाही आहे, असं सर्वजण कैकेयीला विचारत आहेत. त्यामुळे पुन्हा समजावत आहेत.
अस बिचारी उर छाड़हु कोहु, शोक कलंक कोठी जनी होहु। भरत ही अवसी देहु जुबराजु, कानन काह राम कर काजू। नाही न राम राज के भूखे, धर्म धुरी न विषय रस रूखे। गुर गृह बसहु राम तजी गेहु, नृपसन अस बरु दूसर लेहु। जो नहीं लगी हो कहे हमारे, नहीं लागी ही कछु हाथ तुम्हारे। जो परिहास कीन्ही कछु होई, तो कही प्रगट जनावहु सोई। राम सरिस सुत कानन जोगो, काह कही सुनी तुम कहूँ लोगो। उठहु बेगी सोई करहु पाई, जेहि विधि सो कलंक न साई। जेहि भांति सो कुकलंक जाई, उपाय करि कुल पालहि। हठि फेरु राम ही जात बन जनी, बात दूसरी चालहि। जिमि भानु बिनु दिनु, प्राण बिनु तनु, चंद बिनु जिमि जामिनी। तिमि अवध तुलसीदास, प्रभु बिनु समुझि धौ जिया भामिनी। तू विचार कर कैकेयी आणि मनातला क्रोध सोडून दे. शोक आणि कलंकाचं धाम बनू नकोस. सर्व जण तिला समजावतायत की हरकत नाही, तुला भरताला युवराज पदावर बसवायचे ना, अवश्य बसू देत, पण रामांचं वनात काय काम आहे? अगं, श्रीराम राज्याचे का भुकेलेत? तुला माहीत नाही का, धर्माची धुरा शिरावर धारण करणारे आणि विषय विरक्त आहेत राम. तू मनामध्ये शंका आणू नकोस. पहा बरं, सर्वजण काय सांगतायत पहा कैकेयीला. वनात पाठवू नकोस. ज्याला आपण म्हणतो ना, काही दुसरा अल्टरनेटिव्ह सुचवणं, तसं इथे सांगतायत की तू दुसरा वर माग की रामांनी घर सोडावं आणि गुरु घरी राहावं. बरं का, गुर गृह बसहु राम तजी येहू, की वसिष्ठांच्या घरी राहू देत रामांना. तुला इथं नको आहेत ना ते, पण वनात नको पाठवूस ग. आणि पुढं समजावतायत, पण तू हे जर ऐकलं नाहीस, तू आम्ही जे सांगतोय तशी वागली नाहीस, तर मात्र नाही लागी ही कछु हात तुम्हारे, तुझ्या हातात काहीही लागणार नाही. पुन्हा म्हणतायत, पहा बरं, जनतेचा असो, तिथल्या लोकांचा असो, विश्वासच बसत नाही की कैकेयी असा वर मागतीये. त्यामुळे पुन्हा म्हणतायत, तू थट्टा केलीयस का? तसं असेल तर सांग सर्वांना की तू थट्टा केलीयस. तुला वाटतं का की रामांसारखा पुत्र वनात जाण्याजोगा आहे? हे ऐकून लोक तुला काय म्हणतील हा तरी विचार कर. त्यामुळे उठहू बेगी सोयी करहू उपाय, काहीतरी उपाय कर, उठ लवकर, जेणेकरून हा शोक आणि कलंक दूर होईल. कुलाचं रक्षण कर, नगराचा शोक आणि तुझ्यावरचा कलंक नाहीसा होईल असा उपाय कर आणि कुलाचं रक्षण कर. वनास निघालेत श्रीराम, त्यांना थांबव आग्रहानं, दुसरं काही बोलू नकोस. आणि तुलसीदास म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्याशिवाय दिवस, प्राणांशिवाय शरीर आणि चंद्राविना रात्र होते, जशी ती निस्तेज, शोभाहीन, निर्जीव वाटते, त्याप्रमाणे श्रीरामचंद्रांविना अयोध्या होईल. हे राणी, या गोष्टीचा तरी विचार कर. अशा रीतीनं
सखीन सिखावनु दीन सुनत मधुर परिणाम हित ते कछु कानन कीन्ह कुटिल प्रबोधी कुबरी. तुलसीदास म्हणतात, सख्यांनी अशी शिकवण तिला दिली, अत्यंत गोड आणि हितकारक परिणाम असणारी अशी ती शिकवण होती. पण त्या कुटील कुबड्या मंथरेनं जे पडवून ठेवलेलं होतं, त्यामुळे कैकईचं, ज्याला आपण टोटली ब्रेन वॉश्ड म्हणतो ना, तशी अवस्था होती. आणि त्यामुळे तिनं या सर्व गोष्टींकडे पूर्णपणे कानाडोळा केला. आणि उतरून देई दुसहरी सरुखी मृगिन चितव जनु बाघिनी भूखी व्याधी असाधी जानी तिन्ह त्यागी चली कहत मती मंद अभागी राजू करत यह दई अबिगोई किन्हेसी अस जस करई न कोई एहि विधि बिल पही पुर नर नारी देहि कुचालिहि कोटिक गारी जरहि विषम जर लेहि उसासा कवनि राम बिनु जीवन आसा विपुल वियोग प्रजा कुलानी जनु जल चरगन सुखत पानी. तुलसीदास म्हणतात की हे सर्व ऐकून सुद्धा कैकई राणीनं काही उत्तर दिलं नाही. अत्यंत दुस्सह अशा क्रोधानं, जशी भुकेली वाघीण हरिणींना बघते तशी ती त्यांना बघत होती म्हणतात. त्यामुळे सर्वांनीच हा असाध्य रोग आहे हे लक्षात घेतलं आणि सोडून दिलं. मंदबुद्धी आणि दुर्दैवी असं म्हणत सर्वजण निघून गेल्या सख्या. दैवानं, तुलसीदास म्हणतात, राज्यावर अधिकार गाजवू बघणाऱ्या कैकईला दैवानंच नष्ट करून टाकलं. तिनं जे केलं जसं कुणीही करणार नाही अशी काहीतरी कृती तिच्याकडून झाली होती. सर्व नगरातले स्त्री पुरुष विलाप करतायत. त्या कुचाली असं म्हटलंय, दुर्बुद्धी अशा कैकई राणीला कोट्यवधी अपशब्दांनी बोलतायत. दुःखाच्या आगीमध्ये होरपळतायत लोक. उसासे सोडून म्हणतायत, कवनी राम बिनु जीवन आसा. आता रामचंद्रांशिवाय जगण्याची काही आशा नाही. महान अशा वियोगाची चिंता त्या प्रजेला लागली होती. काय पहा, काय प्रेम आहे पहा प्रजेचं रामांवर. खरोखर जनतेचा राजा ही बिरुदावली प्रभू श्रीरामांना इतकी यथायोग्यपणे जुळते. अनेक प्रसंगातून पुढेही दिसून येतं. पण हा जो वियोगाचा प्रसंग आहे त्यामध्ये खरोखर म्हणजे असं प्रेम कोणत्या राजाला मिळालं असेल असं वाटतं ना. म्हणून आपण रामराज्याची एवढी आतुरतेनं वाट पाहतो पहा. किंबहुना रामराज्य आहेच असं आम्हाला संत सांगतात. सर्व दृष्टिकोनातला फरक आहे. त्यामुळे रामचंद्रांविना जगण्याची काही आशा नाही. जसं म्हटलं, रामराज्य आहे असं संत सांगतात कारण त्यांच्या अंतर्दृष्टीला प्रभू श्रीराम चिंतनाशिवाय, त्यांच्या त्या नामाशिवाय, आणि प्रभू श्रीराम हेच ते परब्रह्म आहे, सर्व शक्तिमान तत्व आहे, यावर त्यांची पूर्ण निष्ठा असते. आणि ते जे घडवत आहेत ते योग्यच आहे यावर देखील निष्ठा असते. त्यामुळे कलियुगात सुद्धा सत्ययुगात राहण्यासारखेच ते जगत असतात. आम्हाला कळत नाही, हा आमचा दृष्टीदोष आहे. असो, तर अशा रीतीनं त्या वियोगाच्या चिंतेनं प्रजा व्याकुळ झाली आहे. जसं पाणी सुकून गेलं
की जलचर जीव तळमळू लागतात तशी त्यांची अवस्था झाली आहे. आता प्रभू श्रीरामांचं वर्णन तुलसीदास करतायत, जे आपण सुरुवातीला अयोध्याकांडामधल्या मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये बघितलं की कसा आनंद मावळ नाही ज्यांच्या मनातला अंतःकरणातला, असे आमचे प्रभू श्रीराम आहेत. त्यामुळे म्हणतात, अति विषाद बस लोग लोगाई, गए मातु पही राम गोसाई, मुख प्रसन्न चित चौगुन चाऊ, मिटा सोचु जनी राखई राऊ, नव गयंतु रघुबीर मनु, राजू अलान समाना, छूट जानी बन गवनु सुनी, उर अनंदु अधिकाना. ज्यावेळी सर्व स्त्री पुरुष अत्यंत दुःखामध्ये बुडालेत, त्याच वेळी प्रभू श्रीराम कौसल्या मातेकडे आज्ञा घेण्यासाठी गेलेत. आपल्याला माहिती आहे, त्यांनी सांगितलं कैकेयी मातेला आणि आपल्या वडिलांना की मी कौसल्या मातेची आज्ञा घेऊन येतो, पुन्हा तुम्हाला नमस्कार करीन आणि मग निघीन वनात. पण तुलसीदास वर्णन करतात, ते जेव्हा मातेकडे निघालेत तेव्हा मुखावर अत्यंत प्रसन्नता आहे, मनामध्ये चौपट उत्साह भरलाय. बरं का, काय खरोखर वैराग्याचा आनंद पहा याच्यामध्ये. म्हणतात, आता राजे आपल्याला ठेवून घेतील ही काळजी काही मला राहिली नाही. कैकेयी मातेनं सुद्धा आज्ञा दिली आहे आणि वडिलांनी मूक संमती दिलेली आहे. त्यामुळे वर्णन करतायत, मन ज्याच्या ताब्यात आहे अशा नवीन हत्तीप्रमाणे प्रभू श्रीरामांचं दिसत आहेत. त्यांचं मन तसं वाटतंय की पकडलेल्या नवीन हत्तीप्रमाणे. आणि म्हणजे काय त्यांना सांगायचं आहे की जसा नवीन पकडलेला हत्ती असतो तो मुक्त असतो, नाही का, त्याला माहीत नसतं किंवा त्याला ते आवडत नाही की मला कोणीतरी बेड्यांमध्ये जकडणार आहे, तसा मुक्त हत्ती जणू प्रभू श्रीराम आहेत. आणि राजतिलक हा त्या हत्तीला बांधून टाकणाऱ्या लोखंडाच्या काटेरी बेडीप्रमाणे. बरं का, पहा बरं, तुलसीदासांनी खरोखर म्हणजे प्रभू श्रीरामांच्या अंतःकरणाशी तादात्म्य पावलेल्यालाच हे अशा रीतीनं लिहिता येईल. प्रभूंचं अंतःकरण काय आहे, किती विरक्त आहे. कोणताही राजतिलक त्यांना बांधू शकत नाही, पण लौकिकदृष्ट्या का होईना त्या राजतिलकानं मी बांधला जाईन. यामुळे वनात जायचे हे ऐकून आपण बंधनातून मुक्त झालो असं मानून त्यांच्या मनातला आनंद वाढला. छूट जानी बन गवन सुनी, उर अनंदू अधिकाना. म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं हा आनंद आहे, दुःखाला झाकण्यासाठी केलेली आनंदाची अभिव्यक्ती नव्हे. हा खरा आनंद आहे, विरक्तीतला आनंद आहे. म्हणून इथे शिवभगवान आणि श्रीराम एकरूप आहेत. पहा, त्यांचं एकरूपत्व या अशा प्रसंगातून, अशा वैराग्य भावनेतून प्रत्ययास येतं सर्वांनाच. त्यामध्ये भेदच नाही. जो भेद करील त्याला हरिहर समजलेलेच नाहीत. त्यामुळे श्रीराम असोत, श्रीकृष्ण असोत, शिवभगवान असोत, सर्व आपल्या परमपित्याची एकरूप असलेली रूप आहेत. हे ज्यानं लक्षात घेतलं त्याला खऱ्या अर्थानं भगवंतावरची भक्ती, प्रेम म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांच्याच कृपेनं उमगतो म्हणतात संत. त्यामुळे इथे मुक्त झालो म्हणून श्रीराम आनंदात आहेत. आणि रघुकुल तिलक जोरी दो हाथा,
मुदित मातुपद नाय उमाथा दीन्ही असीस लाई उरलीन्हे भूषण बसन निछावरी कीन्हे बार बार मुख चुंबती माता नयन नेह जलू पुलकित गाता गोद राखी पुनी हृदय लगाए स्रवत प्रेम रस पयद सुहाए प्रेमु प्रमोदुन कछु कही जाई रंक धन पद बीजनु पाई सादर सुंदर बदनु निहारी बोली मधुर बचन महतारी कहु तात जननी बलिहारी कबही लगन मुद मंगलकारी सुकृत शील सुख सीम सुहाई जन्म लाभ कही अवधि अघाई जेहि चाहत नर नारी सब अति आरत एहि भांति जिमि चातक चातकी तृषित वृष्टि सरद ऋतु स्वाति तात जाऊ बलि बेगिन हाहु जो मन भाव मधुर कछु खाहु पितु समीप तब जाए हु भैया भई बड़ी बार जाई बलि मैया. पहा बरं, म्हणतात रघुकुल तिलक अशा श्रीरामांनी हात जोडून कौसल्या मातेच्या चरणी मस्तक ठेवलं. मातेनं आशीर्वाद दिला आणि हृदयाशी धरलं. दागिने वस्त्र त्याच्यावरून ओवाळून टाकली. वारंवार माता श्रीरामांच्या मुखाचं चुंबन घेतेय. नेत्रातून प्रेमाश्रू भरून आलेत, सर्वांग पुलकित झाले. मांडीवर घेतलं प्रभूंना आणि कवटाळलं. तुलसीदास म्हणतात, स्तनातून प्रेमाधिक्यामुळे दूध वाहू लागलं, इतकी माता पुलकित झाली. तिचं प्रेम आणि आनंद सांगण्यासारखाच नव्हता. तुलसीदास उपमा देतात, कंगाल माणसाला कुबेराचं पद मिळावं तसं वाटत होतं तिच्याकडे बघून. अत्यंत आदरानं सुंदर मुख न्याहारत मधुर वाणीनं म्हणतीये, बाळा तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते, सांग बरं तो आनंददायक मंगल मुहूर्त केव्हा आहे? तो मुहूर्त म्हणजे माझं पुण्य शील आणि आनंद सुख यांची परिसीमा आहे आणि मी ज्यासाठी जन्म घेतला त्या लाभाची पराकाष्ठा आहे. त्या मुहूर्ताची सर्वच स्त्री पुरुष अत्यंत आतुरतेनं वाट बघतायत. जसे तहानलेले चातक आणि चातकी शरद ऋतूमधल्या स्वाती नक्षत्राची वाट बघतात, तसं म्हणतात. माता म्हणतीये, बाळा मी कुरवंडी करते, लवकर स्नान करून तुला आवडेल ती थोडी मिठाई खाऊन घे आणि मग बाबांजवळ जा. उशीर झालाय, मी औक्षण करते. बरं का, काहीही कल्पना नाही आहे कौसल्या मातेला की काय घडलंय आणि त्या तिच्या आनंदाचं परिवर्तन कशामध्ये होणार आहे. त्यामुळे ह्या आनंदातिरेकाला प्रभू काय उत्तर देतात, नंतर मातेची काय अवस्था होते, ह्याचा घटनाक्रम तुलसीदास पुढच्या भागात वर्णन करतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.